हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. नवीन ऑफलाईन बॅचची भरपूर जण वाट बघत होते की सर नवीन ऑफलाईन बॅच कधी असणार आहे. तर त्याची पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल. फक्त एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की हा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये बघा, एंड पर्यंत बघा. मे बी जमलं तर 1.5च्या स्पीडने बघा, जेणेकरून लवकर कव्हर होईल. पण कुठलाही पॉईंट मिस नका करू. भरपूर जण हा व्हिडिओ लेट बघत असतील तरी चालेल, काही हरकत नाही, पण व्हिडिओ कंप्लीट बघा, ठीक आहे. आणि काही पालक लोक जर हा व्हिडिओ बघत असतील, पेरेंट्स बघत असतील, तर त्यांना थोडी हेल्प करा, 1.5च्या स्पीडने वगैरे मॅनेज करून द्या. पण पालकांनाही रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पूर्ण बघा, कारण याशी रिलेटेड भरपूर डाऊट्स लोक फोनवरती विचारतात. तर ते आम्ही सगळे इथं A to Z कव्हर केलेले आहे, ठीक आहे. तर बघा, सगळ्यात महत्वाचं ऍडमिशन स्टार्ट कधी होणार आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे की आपली बॅच स्टार्ट होण्याच्या अगोदरच फुल झालेली असते, ऍडमिशन आधीच क्लोज होऊन जातात. तर ऍडमिशनची जी डेट आहे ती आहे 15 मे, ठीक आहे. 15 मे ला ऍडमिशन स्टार्ट होऊन जाईल. सर बॅच कधी स्टार्ट होणार आहे? बेसिक फाउंडेशन बॅच जी आहे ती 1 जूनला स्टार्ट होईल, 1 जूनला. त्याच्यामध्ये कॉन्ट आणि इंग्लिशचं बेसिक आपण स्टार्ट करतो, जेणेकरून जेव्हा ऍक्च्युअल बॅच स्टार्ट होईल 15 जूनला, त्यावेळी मुलांना प्रॉब्लेम नाही येणार. कारण काही जणांचा 10वी नंतर पेन पकडलेला नसतो, मॅथ्स काहीच म्हणजे आयडिया नसते त्यांना, इंग्लिशचा थोडासा प्रॉब्लेम असतो. तर ह्या दोन सब्जेक्टचा आपण बेसिक चालू करतो. तर तुम्ही तीनही डेट लक्षात ठेवा. 15 मे पासून ऍडमिशन स्टार्ट होतील, 1 जूनला बेसिक फाउंडेशन स्टार्ट होईल आणि 15 जून पासून ऍक्च्युअल कोर्स स्टार्ट होऊन जाईल, ठीक आहे. सर या फाउंडेशनचा आम्हाला फायदा होईल का? भरपूर फायदा होईल पुढे अंडरस्टँडिंगसाठी, ठीक आहे. मग सर सगळ्यात महत्वाची डेट आता 15 मे आहे. सर मग ऍडमिशन कधीपर्यंत चालतं? ज्या दिवशी ऍडमिशन फुल होऊन जाईल तोपर्यंत चालेल. मग मे बी 15, 16, 17 3-4 दिवस चालतील, किंवा 15, 16, 17 पासून 25, 10 दिवस चालतील, डिपेंड करतं. तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती आहे. जो पहिले येईल तसा ऍडमिशन होईल. फक्त ऍडमिशन फुल झाल्यानंतर मग प्रॉब्लेम येतो. बरेच जण कॉल करतात की सर माझा भाऊ बहीण आरबीआय मध्ये, एसबीआय मध्ये आपले स्टुडंट होते, प्लीज ऍडमिशन द्या. तर तो प्रॉब्लेम होऊन जातो. त्यामुळे फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर राहील. सगळ्यांसाठी सेमच प्रोसेस असणार आहे. सर ग्रॅज्युएट झालेल्या मुलांसाठी हे इम्पॉर्टंट राहील का? तर हो, ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला कुठलाही कोर्स चूज करायचा असेल, कुठल्याही फील्डला जायचं असेल, प्रायव्हेट म्हणा, गव्हर्नमेंट म्हणा, TCS, इन्फोसिस अशा कंपन्यांमध्ये जरी जॉईन करायचं तर ऍप्टिट्यूडची टेस्ट असते. गव्हर्नमेंटमध्ये बँकची एक्झाम असो, ॲग्रीचे असो, MBAचे असो, भरपूर याच्यामध्ये जिथे कुठे ऍप्टिट्यूड आहे तिथे तुम्हाला फायदा होईल. तर आपला हा कोर्स कम्प्लीट कामाचा राहील. पण ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे का? तर हो. अंडर ग्रॅज्युएटसाठी नाही का सर? तर अंडर ग्रॅज्युएटसाठी एक 10% एक्झाम असतात, 10 पैकी एखादी एक्झाम असते, पण मेजॉरिटी ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी असतं. मग सर आम्ही अंडर ग्रॅज्युएट कोर्स जॉईन करू का? तर अंडर ग्रॅज्युएटसाठी मला वाटतं ऑफलाईनपेक्षा तुम्ही ऑनलाईनचा विचार करा. कारण अंडर ग्रॅज्युएटच्या कॉलेजच्या एक्झाम्स असतात, बऱ्याचशा काही इश्यूज असतात, तर सबमिशन असतं, कधी वायवाज असतात, तर त्यावेळेस तुमचा क्लास मिस होतो. तर शक्यतो अंडर ग्रॅज्युएटवाल्यांनी ऑनलाईनला प्रेफर करा, आणि जे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय त्यांनी ऑफलाईनला प्रेफर करा, ठीक आहे. सर बँकच्या सगळ्या एक्झाम्स कव्हर होतील, इन्शुरन्सच्या कव्हर होतील, ॲग्रीचा प्रीचा पार्ट कव्हर होईल याच्यामध्ये. MBAचा पण ऑलमोस्ट कव्हर होतो, पण MBA खूपच अनप्रेडिक्टेबल आहे. त्यामुळे आता जेवढा आपण बेस्ट देता येईल तेवढा आपण देतो, पण बाकीचा पार्ट काही सांगता येत नाही. कधी काही एकदमच विचित्र विचारलं एक्झामला तर SSC, रेल्वे या अशा भरपूर ठिकाणी फायदा होतो. त्याचा कंप्लीट सिलेबस नाही होत SSC रेल्वेचा, पण याचा फायदा होऊन भरपूर जण सिलेक्ट झालेले आहेत, ठीक आहे. बँक आणि इन्शुरन्सचा मात्र कंप्लीट कव्हर होईल. अंडर ग्रॅज्युएटसाठी मी बोललो शक्यतो प्रिफर करा ऑनलाईन ऍडमिशन. बाकी ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्यांनी ऑफलाईनलाच प्रेफर करा, काही प्रॉब्लेम नाही. MBA सिलेबस, सर MBAचा सिलेबस तर मी बोललो तुम्हाला मेजॉरिटी पार्ट कव्हर होतो. जर एकदमच काहीतरी वेगळं विचारलं तर मग आपण काहीच नाही करू शकत त्याला. फीडबॅकचं सांगा सर. फीडबॅकचं सगळ्यात महत्वाचं आहे. तुमचे कोणी ना कोणी मित्र, मैत्रीण, भाऊ बहीण कोणी ना कोणीतरी ऑफलाईनला असेलच याच्या अगोदर, ज्यांचं सिलेक्शन झालेलं असेल, तर त्यांना तुम्ही प्लीज फीडबॅक विचारा की ऑफलाईनला कसं असतं, काय असतं. आता तर भरपूर काही अपडेट झालेले, नोट्स वगैरे सगळ्याच गोष्टी, पण तरी एकदा फीडबॅक घेऊन टाका. आणि शक्यतो सिलेक्टेड स्टुडंटकडनं घ्या. काही जण असे असतील की सर आम्हाला फक्त या व्हिडिओची लिंक भेटली, आमच्या कोणी ओळखीचं नाहीये, तर तुम्ही ज्याही जिल्ह्यामध्ये राहतात महाराष्ट्राच्या, तुम्ही फक्त आम्हाला एक नंबरवरती कॉल करा. त्या जिल्ह्यामधला कोणी ना कोणी आतापर्यंत आपल्याकडनं सिलेक्ट झालेला असेलच, तर आम्ही तुम्हाला त्याचा नंबर देऊन टाकू. पण फीडबॅक घ्या, त्याच्याने एक मेंटॅलिटी, एक माइंडसेट क्लिअर होतो. मग त्या हिशोबाने तुम्ही त्या सिरियसनेसनी बॅच करता, ठीक आहे. बेसिक बॅचचा आणि ऑफलाईन बॅचचा मी तिन्हींच्या डेट्स तुम्हाला ऑलरेडी डिक्लेअर केल्या, ठीक आहे. पण फीडबॅक आवर्जून घ्या आणि सिलेक्टेड स्टुडंटचाच घ्या, ठीक आहे. आता बॅच जी आहे ती तुमची 12 ते 1 असणारी इंग्लिशचं लेक्चर, 1.5 ते 2.5 असेल रिझनिंगचं लेक्चर, मध्ये एक अर्धा तासाचा ब्रेक असतो. काही जण मेसला जाऊन जेवण करून येतात, पण 90% क्राऊड 12 वाजेच्या अगोदरच मेसमधनं जेवण करून येतात, ठीक आहे. त्यानंतर कॉन्टचं एक लेक्चर राहील 3:15 ते 4:15. कॉन्टचं लेक्चर थोडं जास्त असतो, सिलेबस जास्त असल्यामुळे. हे 3 लेक्चर्स तुमचे 5-6 महिने कंटिन्यू चालतील. याच्यासोबत जनरल अवेअरनेसचं म्हणजेच जीकेचं लेक्चर पण असतं.
पण ते सकाळी 7:30 आणि संध्याकाळी 6ला असतं. मग सर आम्ही करायचं का? तर तुम्ही करूही शकता, नाही करू शकत. म्हणजे म्हणजे हे लेक्चर कंटिन्यू चालू राहतं. तुम्ही बॅच झाल्यानंतरही करू शकता जर तुम्हाला या 3 सब्जेक्टचा लोड खूप असेल तर. मेजॉरिटी आम्ही तसं सजेस्ट करतो. पण या बॅचमध्ये काही जुने स्टुडंट पण असतात ज्यांनी आधी थोडंफार प्रिपरेशन केलेलं आहे. तर मग त्यांनी साइड बाय साइड जीएचं प्रिपरेशन केलं तरी चालतं. आता या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी तुम्हाला फर्स्ट डेला इंट्रोडक्शनमध्ये सांगूनच देईल क्लासला. पण हे 4ही सब्जेक्ट्स तुमचे व्यवस्थित होतील. ठीक आहे. सर कोर्सची फीस किती आहे? तर फीस आहे 22,000 22,000. बेसिक टू ॲडव्हान्स सगळं कव्हर होतं. इझी, मॉडरेट, डिफिकल्ट सगळं. त्याच्यामध्ये प्री आलं, मेन्स आलं, इंटरव्ह्यू आलं, यासाठी काही वेगळे चार्जेस द्यायची गरज नाही. जी फाउंडेशन बॅच आहे त्यासाठी पण काही वेगळे चार्जेस द्यायची गरज नाही. हे सगळं त्यात इन्क्लुडेड आहे. बॅच 5 ते 6 महिने चालेल का? हो. 5, 5.5, 6 महिन्यापर्यंत पकडा. आता ते डिपेंड करतं मध्ये काही सुट्ट्या वगैरे आल्या तर. शक्यतो इथं आता सीझन तसा राहणार नाही काही. सर आम्हाला कम्युनिकेट करायचं असेल ही सगळी माहिती ऐकून पण तर तुम्ही ॲडमिनच्या या नंबरवरती कम्युनिकेट करू शकता किंवा अजिंक्य सरांना करा. तेही तुम्हाला डिटेलमध्ये छान व्यवस्थित तुमचे जेही डाऊट्स आहेत ते सगळे सांगतील. सर आम्ही एसएससीचा ॲप डाउनलोड करून येऊ का? सर तुमचा ऑफलाईन बॅच आहे तर मग ॲपची काय गरज आहे? तरी पण डाउनलोड करा. ऑफलाईन जरी असलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये टेस्ट आणि बाकीचे बरेचसे फीचर्स यूज करता येतात. तर फक्त ॲडमिशनला येण्या अगोदर ॲप डाउनलोड करून या. एसएससी एवढं नाव टाकलं, हा लोगो दिसला तरी चालेल. आणि ॲडमिशनला येताना आवर्जून पासपोर्ट साईज फोटो घेऊन या. आता बरेच जण ॲडमिशनला असं असतील की स्वतः न येता पेरेंट्सला पाठवतील, त्यांना फोटोचं सांगा किंवा रिलेटिव्हला पाठवतील. जसं जमल तसं, पण पासपोर्ट साईज फोटो 2-3 घेऊन यायला सांगा आठवणीने. ठीक आहे. सर आता याच्यामध्ये 5-6 महिने झाले की तुमचा आणि आमचा संबंध सुटला असं आहे का? तर असं बिलकुल नाहीये. 5-6 महिन्यांच्या नंतर पण तुमच्यासोबत आमचं कम्युनिकेशन कंटिन्यू चालतंय. लक्षात ठेवा, ही जी काही फीस आहे हे 5 to 6 मंथसाठी नाहीये. तुम्ही सिलेक्ट होईपर्यंत असतं. त्याच्यामध्ये हा तुमचा ऑफलाईन बॅचचा कोर्स एकदा होतो. पण ही बॅच झाल्यानंतर तुम्हाला परत ऑनलाईन ॲक्सेसही दिल्या जातं. जर तुमचं काही मिस झालेलं असेल तर. 5-6 महिन्यांच्या कोर्समध्ये कधी आजारी पडले, कधी काही लग्न कार्य, कधी काही इमर्जन्सी, तुमचं काही ना काही पार्ट मिस होईल. तर तो सगळा पार्ट तुम्हाला बॅच संपल्यानंतर परत करायला भेटतो. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पण भेटून जातं त्याच्यामध्ये. सर मग याच्यामध्ये आम्हाला हे सांगा की त्यानंतरचं पुढचं काय? तर टेलिग्राम सेशन्स, YouTube सेशन्स या सगळ्यां थ्रू एक्झाम पूर्ण क्रॅक होईपर्यंत, तुमचं सिलेक्शन होईपर्यंत आमचा पूर्ण सपोर्ट असतो. त्यामुळे ही फीस 5 ते 6 महिन्यांची नाहीये. तुमचं सिलेक्शन होईपर्यंत जेवढीही मदत करता येईल आम्हाला तेवढी आम्ही करू. ती मदत कशी असते सर? हे बघा, रिझनिंगसाठीचं टेस्टची सिस्टीम असते. डेली सरांच्या काही असाइनमेंट्स असतात. MBAसाठी पण सर सांगतात. क्लासरूम टीचिंग तर असतेच. त्यानंतर बॅच झाल्यानंतर पण तुम्हाला काही 13 व्हिडिओज भेटतात. प्रीचे, मेन्सचे 61 व्हिडिओज भेटतात. स्टडी मटेरियल चॅप्टर वाईज भेटतं. त्यानंतर प्रिलिम्सचं, मेन्सचं, टॉपिक वाईज सगळं टेस्ट वगैरे असतात. हे खूप डिटेल आहे. हे तुम्हाला फर्स्ट डेला सांगितलं जाईल. कॉन्टचं पण असंच डिटेलमध्ये आहे. क्लासवर्क झालं, होमवर्क झालं, प्रॅक्टिस शीट झालं. म्हणजे आपल्या नोट्सच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलंही ब्लॅक कलरचं, ब्ल्यू कलरचं, येलो कलरचं कुठलंच पुस्तक घ्यायची गरज नाही. याच्यात सगळं कव्हर आहे. मॅथ्सचं क्लासमध्ये सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले जातात क्लासवर्कचे. जेवढे बुक दिलं जाईल सगळे क्वेश्चन क्लासवर्कचे. होमवर्कचे तुम्ही करता, प्रॅक्टिस शीट एक्स्ट्रा असते. याच्यामध्ये जवळपास 1200 क्वेश्चन्स कव्हर होतात क्लासवर्क, होमवर्कचे. प्रॅक्टिस शीटचे ते 2300 असतात. याच्यात क्लासवर्क, होमवर्क, डेली क्विजेस भरपूर काही आहे. आणि हे सगळं जर व्यवस्थित पकडलं तर टोटल लेक्चर्स तुमचे 110 असतात. मोठा सिलेबस आहे. खूप डिटेलमध्ये शिकवलं जातं. प्री, मेन्स पूर्ण 110 लेक्चर्स. 90-90 मिनिटाचं लेक्चर असतं. जर 60 मिनिटाचं लेक्चर पकडलं तर 165 लेक्चर झाले. म्हणून 5 ते 6 महिने लागतात. पूर्ण डिटेलमध्ये होऊन जातं. याच्यामध्ये टोटल 18 टॉपिक्स शिकवले जातात. त्यातले 16 टॉपिक्स मी शिकवतो. 2 टॉपिक राहुल सर शिकवतात. 16 टॉपिक्स मी शिकवल तुम्हाला मॅथ्सचे. 2 टॉपिक राहुल सर शिकवतील. इंग्लिश पूर्ण मॅडम शिकवतील. रिझनिंग यस सर शिकवतील. फाउंडेशनला मात्र बेसिक फाउंडेशनसाठी वेगळे टीचर्स असतील. मेन कोर्ससाठी आम्ही सगळेजण 6 महिने तुमच्यासोबत राहू. ठीक आहे. आणि हे जर तुम्ही नीट फॉलो केलं तर याच्यानंतर पण बॅच झाल्यावर तुम्हाला काय करायचं, युट्यूबचे लेक्चर्स कसे करायचे, टेलिग्रामचे कसे करायचे, यासाठी कॉन्सेप्ट बुस्टर सेशन आहे, स्पीड बुस्टर सेशन आहे. बॅच चालू असताना तुमची स्पीड वाढवण्यासाठी काही सेशन्स असतात. बॅच झाल्यानंतर परत हे सगळं रिव्हिजनसाठी असतात. हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित केलं तर एक 8,000 क्वेश्चन्स तुमचे सॉल्व्ह होतात. हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. एकदम रिलिव्हंट मटेरियल असतं. सर हे फक्त कॉन्टचंच आहे का? असंच कॉन्टचं, असंच रिझनिंगचं, असंच इंग्लिशचं आणि जीएचं मी तुम्हाला सांगितलं की ऑलरेडी डेली 2 लेक्चर्स चालू आहेत. तर हे सगळं तुम्हाला भेटल. फक्त तुम्ही जसं कम्युनिकेट कराल, जशी बॅच पुढे जाईल तसं आम्ही तुम्हाला सांगू. पण ही सगळी माहिती घ्या. हे सगळं माहिती असल्यानंतरच तुम्ही पुढे जायला पाहिजे. म्हणून फीडबॅक घ्या जुन्या मुलांकडनं, सिलेक्टेड मुलांकडनं. इंग्लिशचंही तसंच आहे. बॅचच्या अगोदर तुमचा 15 दिवस फाउंडेशन कोर्स चालतो. बॅचमध्ये तुमचे 80 लेक्चर्स असतात. 38 तुम्हाला ग्रामरचे एक्स्ट्रा रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतात. बॅच टॉपिक वाईज पूर्ण डिटेलमध्ये असतं. 20 बुक्स तुम्हाला वाचायचे असतात. 20 मूव्हीज तुम्हाला सजेस्ट केल्या जातात. वीकली तुमच्या टेस्ट असतात. मॅम तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये शिकवतात. डॉक्टर अमरीन फातिमा मॅम आहेत, त्यांची PhD झालेली आहे, MBA पण आहे, MA इंग्लिश आहेत, भरपूर काही काही याच्यामध्ये.
त्यानंतर आफ्टर बॅच पण तुमच्यासाठी काय काय अवेलेबल आहे सगळं सांगितलेलं आहे. डेली तुमचे 2-2 तास टेलिग्रामला सेशन्स असतात. तर भरपूर मटेरियल आहे. तुम्हाला काहीच वेगळं करायची गरज नाही. फक्त प्रोसेस फॉलो करायची, जी इथं आम्ही लिहिलं होतं. फक्त प्रोसेस फॉलो करा, सगळं काम होऊन जातं. डायव्हर्ट व्हायची गरज नाही. ठीक आहे. आणि करंट अफेअर्सचं पण असंच आहे की स्टॅटिक, करंट, त्याच्यानंतर स्टॅटिकमध्ये करंटमध्ये काय फरक असतो सर? तर रेग्युलर ज्या न्यूज आहेत त्या पण तुमच्या कव्हर होतात. स्टॅटिकही न्यूज कव्हर होतात. कुठल्या एक्झामला किती स्टॅटिक विचारता, किती करंट विचारता, हे सगळं ओम सर तुम्हाला सांगतील. बॅच चालू असताना करा किंवा नंतर करा, जीएचं आम्ही तुम्हाला बरोबर गाईड करू. ठीक आहे. सो ऑलमोस्ट सगळं याच्यामध्ये कव्हर झालंय. तरी याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असला कोणाला तर प्लीज या ऑफिशियल नंबर्सवरती कम्युनिकेट करा. बाकी तीनही डेट लक्षात ठेवा. 15 मे पासून ऍडमिशन स्टार्ट होतील. फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती राहतील. आणि जे अंडर ग्रॅज्युएट आहे ज्यांना ऑनलाईन कोर्स करायचा असेल तर ऑनलाईन कोर्सची पण बॅच आपली 4 मेला चालू होती आहे. त्याचे पण तुम्हाला डिटेल्स त्याच्यावरती भेटून जाईल. ठीक आहे. सो आय होप सगळ्यांना सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील आणि सिलेक्टेड स्टुडंटचे तुम्हाला आता फोटो दिसतील. त्यातलं जर तुम्हाला वाटलं की यांच्याशी कोणाशी बोलायचं आहे तर आम्हाला कम्युनिकेट करा आणि त्यांच्याशी एकदा बोलून घ्या. ठीक आहे. तर लवकरच भेटू ऑफलाईन बॅचला. थँक्यू सो मच. बाय बाय.